आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। विना तिकीट किंवा अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांविरोधात बेस्ट परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा। नववर्षाच्या पहिल्याच 10 दिवसात 3391 फुकट्या प्रवाशांवर कारवाई। मुंबईमध्ये मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याची परंपरा। पतंग उडवणं मात्र हे करत असताना उच्च दाब वीज वाहिन्यांपासून दूर रहा, वीज वितरण कंपन्यांचं आवाहन। मुंबईच्या उड्डाणपुलाखालील भंगार गाड्या वकालपणा इतिहास जमा होणार। उड्डाणपुलांचा हायटेक विकास करण्यासाठी 26 कोटी रुपये खर्च करण्यात येणार। पुलांखाली सौंदर्यीकरणाची 17 कामं करण्यात येणार। मुंबईतील अर्धवट सोडलेले 4 प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला मान्यता। कायद्यातील नव्या तरतुदीनुसार कारवाई। पुनर्विकासासाठी म्हाडाला निवेदनाद्वारे नवा विकासक नेमता येणार। विना तिकीट आणि अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्टचा कारवाईचा बडगा। नवीन वर्षाच्या पहिल्याच 10 दिवसात 3391 प्रवाशांवर कारवाई। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी राबवली विशेष मोहीम। पोलिसांकडून 6682 वाहनांची तपासणी। भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी 85 गुन्हे दाखल। नवी मुंबईसह पनवेलकरांमध्ये सायबर गुन्हेगारांची दहशत। वर्षभरात 7977 गुन्हे दाखल। गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान। बोरिवली दहिसर परिसरात पालिकेची फेरीवाल्यांवरती धडक कारवाई। आठवड्याभरात 200 फेरीवाल्यांवरती पालिकेची दंडात्मक कारवाई। कल्याण रेल्वे स्थानकातील सरकते जिने मागील काही दिवसांपासून बंद। ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल। प्रशासनाकडे तोडगा काढण्याची मागणी।